आज मी तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी सांगत आहे, परंतु आपण याला एकदम थोडंसं डीपली घेऊया यावेळेस. आणि मनोनुस्थितीचे फायदे हे आहे की अ, आपलं जे डे टू डे लाईफ आहे, इग्नोरन्स मध्ये आपण वेस्ट करत नाही. नंबर एक. नंबर दोन, आपलं माइंडफुलनेस स्ट्रॉंग होऊन जाते. ओके. त्याच्यानंतर फिअर कमी होतो. फिअर कमी होतो. आणि आपले जे अनडेव्हलप्ड गुड स्किल्स आहेत त्या आपण डेव्हलप करण्याच्या मागे. सो सर्वात इम्पॉर्टंट जी स्किल आहे, ओके, स्किल म्हणून स्किलच्या पेक्षा गुण आहे आपला, तो आहे संयम, पेशन्स. तर तुम्ही समोरचं वाक्य बघत असाल, सायलेंट होण्यासाठी पण पेशन्सची गरज असते. हे मन शांत होण्यासाठी संयमच पाहिजे. याच्यासाठी खूप सगळे उदाहरणं आहेत. वेव्स आहे, त्याच्यानंतर एक गटरचं उदाहरण आहे, घाण पाण्याचं उदाहरण आहे. त्यामध्ये आपण चेक करू शकतो की पेशन्स कसं आपल्या होल डे टू डे लाईफला एकदम स्किलफुल करून टाकतं. ओके. पण पेशन्स डेव्हलप का करायचं आहे? बिकॉज ऑफ माइंडफुलनेस. आपली माइंडफुलनेस स्ट्रॉंग करण्यासाठी पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर माइंडफुलनेस डेव्हलप का होते ऍट द फर्स्ट, म्हणजे या प्रॅक्टिसमुळं? कारण की आपलं जे जीवन आहे, जसं आपण समजतो की नाही, मी अजून 100 वर्ष जगणार, 80 वर्ष जगणार, 70 वर्ष जगणार, त्या टाईप. ओके. मोस्टली आपलं मॉर्निंग पासून तर नाईट पर्यंत जे शेड्यूल आहे किंवा जी लाईफ आहे, लाईफ मीन्स लाईफ इज इट बाय मोमेंट्स. जीवन जे आहे ते क्षणाक्षणाने बनलेलं आहे. मोमेंट बाय मोमेंट, मोमेंट बाय मोमेंट. आणि त्या मोमेंटला मोजण्यासाठी आपण ह्युमन्सनं काय आहे की टाइम नावाचं गणक तयार केलेलं आहे, युनिट. ओके. टाइमची व्याख्या सांगून देतो मी तुम्हाला. टाइम म्हणजे काय? थिंकिंग बिटवीन पास्ट टू फ्युचर क्रिएट टाइम. वेळेची व्याख्या आहे. ओके. थिंकिंग बिटवीन पास्ट टू फ्युचर. आपण जे काही विचार करतो, भविष्य काळापासून तर भूतकाळापर्यंत, इवन याच्यावर मी जास्त बोलत नाही, ओके, वेळेबद्दल. परंतु या पण वेळ नावाचं जे युनिट आहे ते आपल्याला लागलेलं आहे, आपल्या जीवनाला ते लागलेलं आहे. आपल्याला माहिती की आपण एवढे एवढे वर्ष जगणार आहे. पण ज्या क्षणाला आपण म्हणतो की आपण एवढे एवढे वर्ष जगणार आहे, दॅट्स द मोमेंट आपल्याला टाइम लागलेला असतो. Okay. त्या टाइमच्या बाहेर जाऊन आपण असं काहीही करू शकत नाही. आणि ऍक्च्युली टाइम हा डिल्युजनलच असतो. टाइम इज नॉट रिअल. वेळ काही खरी नाहीये. भ्रामक भ्रामक प्रकारचा भ्रम आहे तो. इंग्लिश टाइम इज डिल्युजनल. तर जर आपण चेक केलं या सर्व गोष्टी, तर आपल्याला समजतं की आपलं जे डे टू डे लाईफ आहे ते इग्नोरन्स मध्ये घातलं. इग्नोरन्स म्हणजे काय? की नॉट नोईंग अबाउट द फोर नोबेल ट्रूथ. नॉट नोईंग अबाउट द फोर नोबेल ट्रूथ म्हणजे फर्स्ट इज जाती जरा जे काय आहे ते, okay? की जन्म दुःख आहे. हे नोबेल ट्रूथ म्हणजे काय? की ज्याला आपण म्हणू की धम्मगुण, अकालिक, अकालिक, अकालिको. अकालिको मीन्स unaffected by time. बुद्धाच धम्म इज अनअफेक्टेड बाय टाइम. म्हणजे भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो तिन्ही काळामध्ये कधी बदलत. दॅट्स द अकालिको, धम्मगुण. Okay. तर काय बदलत नाही? पहिलं आर्य सत्य कधीच बदलत नाही. जन्म दुःख आहे,
मृत्यू दुःख आहे म्हणजे जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य, किंवा जन्म दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, वय वाढणं दुःख आहे, आजारपण दुःख आहे, प्रियजनांचा वियोग दुःख आहे, अप्रियजनांचा संयोग दुःख आहे, आणि इन द सेन्स पाच स्कंदाविषयी असलेलं उपादान दुःख आहे. पण आपण मायन्युटली जर चेक केलं, जन्म आणि मृत्यू, दॅट इज द काय की एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओके, इफ वी डाय वी गेट बॉर्न. जर आपण मृत्यू होत आहे तर जन्म होणारच आहे, आणि जन्म झालेला आहे तर मृत्यू होणारच आहे. ओके, वन्स हे मन कशाने बनलेलं आहे? व्हॉट इज द माइंड? माइंड म्हणजे काय की a combination of consciousness and mental factors called mind. Okay, a combination of consciousness, six type of consciousness, सहा प्रकारच्या चेतना किंवा विज्ञान म्हणू आपण त्याला. ओके, सहा प्रकारचं विज्ञान कोणकोणतं? आय कॉन्शियसनेस, इयर कॉन्शियसनेस, नोज कॉन्शियसनेस, टंग कॉन्शियसनेस, टच कॉन्शियसनेस, स्मेल अँड माइंड. ओके, अनकॉन्शियस माइंड याला आपण अनकॉन्शियस माइंड म्हणतो. ओके, सिक्स टाइप ऑफ माइंड इज अनकॉन्शियस माइंड. ओके, हे सहा प्रकारचं मन आणि त्याच्यामध्ये असले 53 प्रकारचे गुणधर्म, मनाचे 53 प्रकारचे गुणधर्म आणि सहा प्रकारच्या चेतना, कॉन्शियसनेस. तर याचा संयोग, कॉम्बिनेशन म्हणजे मन आहे. ओके, तर काय होतं की ज्यावेळेस आपण मनानुसार ध्यान करतो तर आपण माइंड अँड बॉडी, हं? तर आपण काय होतं की शरीर मन आणि शरीर याच्याविषयी एकदम चांगल्यारीत्या समजून घेतो. ओके, तर तर हे बॉडी अँड माइंड इज जस्ट सिम्पल आहे. 5 स्कंद, 5 स्कंद, पंचस्कंद. ओके, तर मरणानुसतीमध्ये काय करायचं आहे की 4 लाईन्स आहेत, त्यात आपण ग्रुपमध्ये टाकणारच आहे, परंतु जस्ट स्टार्ट विथ द आनापान. आनापाना थ्रू स्टार्ट करायचं. देन वेन यू गो डीप डाऊन, मग मी तुम्हाला गायडेड थ्रू तुमच्या कॉप्स पर्यंत घेऊन जाईल. सी द पीपल. पहिले काय चेक करायचं आहे की पहिलं आर्य सत्य, पहिल्या आर्य सत्यानुसार आता मरणानुसती करूया आपण. तर पहिल्या आर्य सत्यानुसार मरणानुसती कशी होणार आहे की जन्म दुःख आहे. ओके, आणि मृत्यू दुःख आहे. डेथ अँड बर्थ. ओके, तर आता डेथ कोणाची? तर आपण मरणाला का भीतो? बिकॉज ऑफ द अटॅचमेंट विथ द लाईफ. अटॅचमेंट विथ द लाईफ मीन्स अटॅचमेंट विथ द पायखांदा, म्हणजेच आसक्ती 5 स्कंदांची. okay? 5 स्कंद कोणते? फॉर्म, फिलिंग, परसेप्शन, मेंटल कंडिशनिंग अँड कॉन्शियसनेस. ओके, याविषयी आपण आसक्त असतो. याविषयी आसक्त कोणामुळे बनतो? मी मुळे बनतो. मी. ओके, बॉडी अँड माइंड. दिस इज माय बॉडी, दिस इज माय माइंड, आय एम रिसाइडिंग इन दिस. मी यामध्ये आहे, मी म्हणजेच माझं शरीर आहे. या प्रकारच्या आपण भ्रामक धारणा आपण विकसित केलेल्या असतात. आणि ह्या भ्रामक धारणा कशामुळे विकसित करतो आपण? कारण की आपल्याला सत्य कळलेलं नसतं. ट्रूथ इम्पॉसिबल आहे करणं. का? कारण की आपण त्या दृष्टीने कधी वर्कआउटच केलेलं नसतं. कारण की जर तुम्ही चेक करसाल की जसा आपला जन्म होतो तेव्हापासूनच आपण इग्नोरन्स मध्ये वाहन चालू होऊन जातं. ओके, लहानपणापासूनच आपल्यामध्ये डिक्ट व्ह्यू स्टार्ट होऊन जातो. ओके, नेम अँड फॉर्मचा. कारण की बॉडीला अवेअरनेस, बॉडी अवेअरनेस जी आहे ती डेव्हलप होणं चालू होते, डिपेंड ऑन द सेल्फ व्ह्यू. ओके, तर जसं तो आपल्याला नाव दिलं जातं, त्यानंतर आपली आवड निवड, आपल्याला जे जे आवडतं ते आपल्या समोर ठेवल्या जातं लहान बाळ असताना आपण. त्याच्यानंतर ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवल्या जातात मोस्टली.
ओके, बिकॉज ऑफ पॅरेंट्स वॉन्ट टू सी अस हॅपी. त्यांना आपल्याला आनंदी का बघायचंय, सुखी का बघायचंय, कारण की आपण रडलो नाही पाहिजे. राईट. आपण रडलं की त्यांना त्रास होणार, त्यांना त्रास झाला म्हणजे दे विल प्रोव्हाइड. सिम्पल. लहानपणापासून याच पद्धतीने आपण वागत आलेलो असतो आणि याच पद्धतीने आपण जगत आलेलो असतो. कुठंतरी ज्यावेळेस धम्माचा टच भेटतो, त्यावेळेस कुठंतरी आपल्या मनामध्ये डिल्युजन विषयी अवेअरनेस क्रिएट व्हायला लागते. सर्वात आधी, सर्वात आधी जे फुटतं ते डिल्युजनच असतं. ओके, जर प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तर डिल्युजन फुटेल फर्स्ट, ब्रेक होईल. त्याच्यानंतर जे आहे ग्रीड, लोभा. लोभा कमी होतो परंतु दिसत नाही कमी होताना. तुम्हाला ते जाणवलं पाहिजे. तो कमी होताना तुम्हाला जाणवलं पाहिजे, लिटरली तुम्हाला दिसलं पाहिजे. ओके. आणि ते फील होतं तुम्हाला. आता ते कसं सांगू तुम्हाला, कमी होताना दिसतं आपल्याला. ओके. मी हे नाही म्हणत की हे मला खायचं होतं आणि मग मला आता खायची इच्छा नाही, त्याच्याहून नाही. तुम्हाला लिटरली त्याची जे म्हणू की असं समजा की क्वांटिटी, समजा की लोभाचं जे जे बळ आहे ते तुम्हाला रिड्यूस होताना फील होते तुम्हाला. ती ती पातळी असते ध्यानामध्ये. ओके. ज्यावेळेस तुम्ही मेत्ता अँड दान खूप चांगलं करता, वेन यू दान प्लस मेत्ता, दॅट इज द दान, मेत्ता प्लस माइंडफुलनेस. हे तिन्हीच्या तिन्ही ज्या दिवशी तुमचं प्रबळ असणार एक सोबत, त्या दिवशी तुम्हाला फील 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 शब्द बरोबर नाही. फिलिंग इज जस्ट अ डिल्युजन अनादर. कारण की वेदना खंड जे आहे ते पण एक भ्रमच आहे. कारण की भगवान बुद्ध काय म्हणतात, मरीची उपमा संज्ञा. परसेप्शन इज लाईक अ मिराज, बट फिलिंग इज अ परसेप्शन. फिलिंग ऑल्सो परसेप्शन. कारण की आईचं जे मीचा जो प्रभाव आहे तो कमी झालेला नसतो. थोडस अवघड सांगत आहे मी, परंतु प्लीज समजून घ्या. मीचा प्रभाव कमी न झाल्यामुळं हे सर्व घडतं. ओके. एकदम इझी आहे. परंतु हा जो भ्रम आहे, हा तुटणं केव्हा चालू होतं, ज्या वेळेस आपण याच्या विरुद्ध काम करतो. ओके. लोभाच्या विरुद्ध काय, अलोभ. मोहाच्या विरुद्ध काय, अमोह. दोषाच्या विरुद्ध काय, अदोष. ओके. अलोभ म्हणजेच काय आहे, दान. परंतु जी क्लचिंग असते, क्लचिंग किंवा होल्डिंग, तुम्ही जे लेडीज असतात ते क्लच लावतात ना केसांना मागं बघा, तुम्ही क्लच लावता. क्लच म्हणजे काय, ते पकडून घेतं असं, तिथंच ठेवतं. बघा किती सुंदर, समजा किती सुंदर भेटलं वाक्य. क्लच काय करतं, तिथंच ठेवतं केसांना. तुम्ही काय म्हणता की केस विखरले नाही पाहिजे किंवा असे अस्ताव्यस्त नाही व्हायला पाहिजे, तिथंच त्याला होल्ड करून ठेवतात किंवा त्याला ब्युटिफुल दिसण्यासाठी त्याला क्लच लावून देतात. ती क्लचिंग जी आहे ती मीची खूप खतरनाक असते, खूप डेंजरस असते लोभाच्या विषयी. आणि हे डेव्हलप केव्हापासून होतं, लहानपणापासून डेव्हलप होतं आपल्या आवडी आणि निवडीला प्रगल्भ करण्याच्या प्रवृत्ती ज्या पॅरेंट्स करतात, जे आई वडील करतात. ओके. एकदम सिंपल उदाहरण घेऊया आता. एकदम सिंपल. आता तुम्हाला तुम्हाला पेढा आणि गुलाबजामुन. ओके. पेढा आणि गुलाबजामुन यापैकी जर तुम्ही जर स्टार्टला म्हटलं की मला बघ गुलाबजामुनच आवडतं, तर तुमचे पॅरेंट्स पेढ्याच्या ऐवजी तुमच्यासाठी गुलाबजामुन आणण्याचीच प्रक्रिया स्टार्ट करून देतील. आणि देन स्लोली 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 ते आवड आणि नावड काहीच नसते पाहिजे. तुम्हाला ती टेस्ट चांगली वाटते, त्याच्यात तुम्ही आवड म्हणून सांगायला लागतात. देन इट्स रिव्हॉल्विंग. त्याच्यानंतर ते रिव्हॉल्व व्हायला सुरू होणार. मग काय होतं की तुम्हाला कंटिन्यू त्या सेन्सेशन्स फीड होत राहतात. बिकॉज ऑफ दॅट काय होतं की तुमचे जे संस्कार आहेत
तो संस्कार आहे, त्याला आपण कंडिशनिंग म्हणूया. फर्स्ट इज बॉडी कंडिशन अँड देन माइंड. ते डेव्हलप होऊन जात खूप प्रकल्प होते. देन वेन एव्हर यू गो ना, तुम्ही कुठेही गेले ना समजा शॉप मध्ये, यू फर्स्ट आस्क गुलाबजाम. का? कारण की ती कंडिशनिंग झालेली आहे त्या प्रकारची. Okay? आता याला डिकंडिशनिंग ज्याला म्हणतो आपण. ओके, कंडिशनिंग अँड डिकंडिशनिंग, दिस इज अ सायकेट्रिक वर्ड आहे. मोस्टली डिकंडिशनिंग साठी ओनली वन टेक्निक इज, एकच पद्धत आहे डिकंडिशनिंग माइंडला, ते आहे ध्यान. त्याच्या व्यतिरिक्त डिकंडिशनिंग होऊ शकत नाही. Okay? तर ज्यावेळेस या पद्धतीने आपण डेव्हलप होत जातो, हळूहळू हळूहळू हा मी त्या लोभाला वाढवत जातो. ते लोभ जो आहे त्या मीला स्ट्रॉंग करतो. Okay? तर कुठपर्यंत होतं? जोपर्यंत ट्रुथ समोर येत, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की अरे नाही, मेत्ता आणि जागरूकता आणि दान, हे तिन्हीचं कॉम्बिनेशन ज्या दिवशी खूप स्ट्रॉंग असेल, दॅट डे तुमची ग्रीड जी आहे ना, लोभ जी आहे ना, ती असं समजा की मटक्याला खूप मोठं होल पाडणं, खूप मोठं नाही परंतु एक एक सर्टन लेवलला एक होल पाडणं, तुमचा लोभ एक व्हायला सुरू होतो. ओके. ओके, दान दान करणं ठीक आहे, परंतु दाना विथ अवेअरनेस इज व्हेरी स्ट्रॉंग. विथ मेत्ता दॅट इज टू स्ट्रॉंग. मेत्ता चित्तन म्हणजे मेत्ता माइंड जे, मेत्ता म्हणजे काय? प्रेमळ करुणा, लव्हिंग काइंडनेस. जर शब्दचा अर्थ जर घेतला तर प्रेमळ करुणा, परंतु ते पण चांगलं आहे. प्रेम कोणासारखा? आईसारखा. ओके, करुणा, तर प्रेमळ करुणा. तर ते मन जर असलं तर जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, ते ज्याला आपण होल्ड करून ठेवलं, क्लच करून ठेवलेलं आहे. हं? लोभामध्ये काय क्लचिंग राहतं, जे मी तुम्हाला आता केसाचं उदाहरण दिलं, तर ते सुटायला सुरुवात. क्लच सोडून द्या बरं, केसांचं काय होतं? फटकन पडतात केस, इकडं तिकडे इकडे तिकडे विस्कटून जातात. का होतं असं? कारण की क्लचिंग ग्रीप जी आहे ती सुटलेली आहे. सेम पद्धतीनं आपल्या मनावरची ग्रीप जी आहे लोभाची, ती फक्त दान, मेत्ता आणि जागरूकता विथ अवेअरनेस. विथ अवेअरनेस का? बिकॉज ऑफ द मेरिट्स. आपल्याला दान जे आहे, दानाचं जे पुण्य ते स्ट्रॉंग करायचं आहे. हॅव टू म्हणजे आपल्याला सुरुवातीला आनंदी असणं गरजेचं आहे, मधात आनंदी असणं गरजेचं आहे आणि दिल्यानंतर पण आनंदी असणं गरजेचं आहे. आता हे होल सिनारिओ मी तुम्हाला का सांगितलं? कारण की जी ग्रीप आपल्या मनावर संस्कारांची पडलेली असते, जीवनाप्रतीची आसक्ती असते. मी स्टार्टला वाक्य वापरलं होतं की मृत्यूला का भीतो आपण? कारण की जीवनाप्रती असलेली आसक्ती. तर जीवनाप्रती आसक्ती का डेव्हलप होते, कशी होते, हे मी तुम्हाला आता एक शॉर्ट याच्यामध्ये सांगितलं. लहानपणापासून आपण कसं डेव्हलप होतो, कसं आवड निवड डेव्हलप होते, कसा आपला लोभ वाढतो, कसं आपला तृष्णा जाते, भवतृष्णा स्पेशली भवतृष्णा कशी वाढत जाते, हं? हे स्लोली स्लोली डेव्हलप होतं. परंतु तुम्ही म्हणसान की माझं मन पूर्ण शांत व्हायला पाहिजे, तर ज्या वेळेस हे निवरण जे निर्गुणामुळे निर्माण झालेले असतात, ओके, पंचनिवरण, कामचंद व्यापाद तीनमित्त उदच्च कुकुच्च विचिकिच्छ, ओके, हे पाच निवरण ह्या दुर्गुणांमुळे डेव्हलप झालेले असतात. कामचंद बघा, कामचंद आपणच डेव्हलप केला लहानपणापासून आजपर्यंत. हे जेव्हा सबसाईड होतात, ते जेव्हा खाली जातात, त्याच वेळेस आपलं मन शांत व्हायला सुरुवात होतं. आणि अशांत कशामुळे असतं? दुर्गुणांमुळे असतं. Okay? दुर्गुणांमुळे. तर मनानुसार काय करतं की डे टू डे लाईफची आपण इग्नोरन्स मध्ये, लाईक आणि डिसलाईक्स मध्ये जी वावरत आहे, त्याला रिड्यूस करायला सुरुवात करतो. ओके, सुरुवातीला काय होतं की जेव्हा आपल्या मृत्यूच्या विषयी
विवेचन करतो किंवा आपण मृत्यूच्या विषयी जेव्हा बघतो, तर आपल्याला थोडस डिप्रेशन म्हणा किंवा त्रास म्हणा किंवा दुःख म्हणा, हं, तसं व्हायला होऊ शकतं. परंतु जेव्हा जर एकदम व्यवस्थितरित्या केली ना, सो जॉयफुल, खूप चांगलं आहे. ओके. मी तुम्हाला एक मागं इन्सिडेंट सांगितलं, पण पुन्हा रिपीट करतो. ओके. माझं मोस्ट ऑफ द जीवन जे आहे ते एव्हरी मंथ फ्लाइट्स मध्येच राहत. ओके. कधी 2दा, कधी 4दा. तर रिसेंटली जेव्हा आम्ही बनते आनंद सोबत आलो, हं, तर बनते आनंद सोबत आलो, तर ते म्हणजे ते व्हायब्रेट करायला लागलं होतं बिकॉज ऑफ द वेदर. तर जास्तच करायला लागलं होतं. एव्हरी पीपल आजूबाजूचे सगळे घाबरायला लागले. सो जर तुम्ही अवेअर असाल ना, तर तुम्ही check करू शकता वाय का होते असं, का फिअर अराईज होते, बिकॉज ऑफ द अटॅचमेंट विथ द लाईफ म्हटल्यापेक्षा फायकांत पाठांविषयी असलेली आसक्तीमुळे भय निर्माण होतं. बुद्धांचं वाक्य होतं एक, पालीमधले मी विसरलोय. अं, तृष्णेमुळं भय निर्माण होते, या टाईप होतं ते. आणि पाहत होतं, खूप मस्त आहे, मी सांगेल. तर ज्यावेळेस अं, ते व्हायब्रेट होत, मी त्या क्षणाला एकदम सायलेंट होतो, कारण की हे क्षण मी खूप वेळेस अनुभव आणि प्रत्येक वेळेस वेनेवर ज्यावेळेसही मी त्यामध्ये बसतो, फर्स्ट माझं कंtemplation तेच असतं की दिस इज माय लास्ट लाईफ. हा माझा शेवटचा क्षण आहे, की नो मॅटर. आणि ऍझ्युम करून ठेवत असतो मी, की इवन फ्लाइट इज गोइंग टू फॉल, की हे विमान जर पडतही असेल, तर मी कोणती प्रॅक्टिस करणार, मी काय करणार. ओके. दॅट मोमेंट काय होतं की विचार असताना ते टोटली खलास होऊन जात, राहत नाही. आता खूप वेळेस प्रॅक्टिस करून 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 मला काही भेटत नाही. इव्हन आय एम रेडी टू डाय, मी मरण्यासाठी तयार असतो प्रत्येक वेळेस. त्यामुळे होतं की ही जी प्रॅक्टिस असते, इट ब्रिंग पीस टू लाईफ. का? कारण की आसक्ती कमी करत आहे, भय कमी करत आहे, सर्वात महत्वाचं भय कमी करत. तर त्या क्षणाला बनतेंना मी विचारलं की बनतेला सांगितलं की बनते, नो प्रॉब्लेम, पण आपण मेहरली चालेल परत नाही. ओके. तर बनते स्टन राहिले थोडे. ओके. मग त्यांना मी सांगितलं की बनते मी या प्रकारची प्रॅक्टिस प्रत्येक वेळेस करत असतो. का? कारण की माहित नसतं आपण कुठं जाणार आहे, काय होणार आहे आपल्यासोबत. त्याच्यावर एक खूप ब्युटिफुल बोलणी डिस्कनेक्ट झालं होतं. आवाज येत आहे? आवाज येत आहे? पिकली, आवाज येत आहे का सर्वांना? हो सर. Okay. त्यावर एक खूप खूप ब्युटिफुल स्टोरी आहे, आलवी सुत्त. ओके. ठीक, तसं मी ते नंतर सांगतो. परंतु आपण जिथं होतो त्या त्याविषयी जे मी सांगत होतो, तर मृत्यूची जर भीती निघाली, तर पीस अरायला. आणि पीस विषयी खूप मस्त वाक्य अजयन चहाने सांगितलं की अं, ज्यावेळेस मृत्यूच्या विषयी कन्फ्युजन असते, त्यावेळेस शांतता निर्माण होते म्हणा. हे वाक्य मी आज ग्रुपला टाकेल. ओके. इंग्लिश मध्ये नाही समजत, मी दोन्ही वाक्य विसरलो. हा, ओके. तन्हाए जाए ती शोको, तन्हाए जाए ती भयं, तन्हाए जाए ती विपमुक्त नत्ती कुत्तो भयं. हे वाक्य होतं ते प्लीज.
सांगलो होतो मी की तृष्णेमुळं तणाय जे आहे ती शोक म्हणजे तृष्णेमुळे दुःख निर्माण होईल, शोकमान होईल, निर्माण होईल. जर तृष्णा नसली तर शोक पण नसेल आणि तृष्णा नसली तर भूक नसेल. बघा, भगवान बुद्धांचं हेच वाक्य मी तुम्हाला 10 मिनिटाच्या डिटेलिंग मध्ये सांगितलं. हेच वाक्य सांगितलं, दुसरं काहीच नव्हतं. तृष्णाच असते ना जीवनामध्ये जी आपण डेव्हलप करतात. तृष्णा कशाबद्दलची? खाण्याबद्दलची, बोलण्याबद्दलची, ऐकण्याबद्दलची, खाण्याबद्दलची, वाचण्याची, प्रत्येक गोष्टीची. सो डेंजरस. जर जीवनामध्ये शांतता जर पाहिजे असेल तर दुसरं आर्य सत्यावर काम करायचं. ओके, सेकंड आर्य सत्यावर काम करायचं. दुसरा आर्य सत्य काय आहे? समुदाय, रायझिंग. तृष्णा कशी असते, कोणती असते आणि कशी राईज होते, कसं त्या अं, कमी करायचंय. तर कमी करायचं कशातून? थर्ड उलटो. आणि पण डिस्ट्रॉय करायचं उलटो. चौथा आर्य सत्य. तर मृत्यू जो आहे खूप सुंदर आहे. ते इट्स अ ब्युटिफुल थिंग. बट ओके, तर ती सर्वात सुंदर गोष्ट बिकॉज दॅट इज द ट्रुथ. सच्चम भावे साधू तरंग इन द सर वर्ल्ड. आवाज येत होतोय. काय? आवाज आवाज मध्ये मध्ये ब्रेक नाही. ओके, नेटवर्क. एक मिनिट, नेटवर्क चेक करतो मी. येस, वेट अ सेकंड, वेट अ सेकंड. आता येईल बरोबर. एक सेकंड. ओके, सॉरी, मे बी डाटा फिनिश झाला असेल. मी डाटा अपडेट करून. तर खूप सांगितलं मी, ऍक्च्युली एवढं डिटेलिंग झालं तर इट्स ओके. तर मनानुसतीचे फायदे हे आहेत. आता आवाज येत आहे व्यवस्थित सगळा? ओके, तर मनानुसतीच्या बद्दल भगवान बुद्धांचे खूप सगळे सुत्त आहेत. ओके? परंतु एक सूत्र जे आहे ते खूपच सुंदर, ते मी तुम्हाला सांगतो. आलावी, हे भगवान बुद्ध आलावी या गावामध्ये प्रवचनासाठी आला. त्यावेळेस अं, तिथे एक विणकाम करणारे असतात ना, विणकाम, विणकाम करणाऱ्यांची मुलगी असते. ओके, भगवान बुद्ध प्रवचन द्यायला सुरुवात करतात. परंतु मोस्टली प्रवचनामध्ये कसं असतं की बरेच जण ऐकतात, काही जण ऐकत नाही. तर तिथं काय होतं की फक्त ती जी लहान मुलगी असते ती ऐकायला सुरुवात करते. खूप चांगलं, लहान म्हणजे टीनेजर समजून. ओके, तर ती ऐकायला सुरुवात करते.
मग प्रवचन होऊन जातं. भगवान बुद्ध तिथं मरणानुस्मृती शिकवतात, डेथ कंटेम्पलेशन. ओके. तर ती मुलगी खूप चांगल्यारीत्या ती घरी जाऊन पण प्रॅक्टिस करते एव्हरी डे. म्हणजे ती काय विचार करते दरवेळेस, मी जे काही काम करत आहे ते या जीवनाचं शेवटचं काम आहे. यानंतर मी मरणार. ओके. असा ती विचार करते. सो बघा, प्रॅक्टिस 2600 वर्ष आधीची असो, हे बघा भगवान बुद्धांच्या काळामध्ये पण ती मुलगी जेव्हा प्रॅक्टिस करत होती, बघा मी तुम्हाला सिमिलरिटी दाखवतो प्रॅक्टिस मध्ये. ओके. जिथं कॉपी होत नाही, जेव्हा ती मुलगी प्रॅक्टिस करायची तर ती काय काय विचार करायची की हे जे काही आहे सध्याचं हे माझं शेवटचं आहे. ती असा विचार कर, समजा ती भांडे घासत आहे तर ती समजायची की बा आता हे शेवटचं आहे. आता ती जेवण करते की माझं शेवटचं मील आहे. आता माझा मृत्यू निश्चित, जीवन अनिश्चित. मृत्यू निश्चित, जीवन अनिश्चित. तर मृत्यूच्या विषयी निश्चितता आणि जीवनाची अनिश्चितता म्हणजे काय प्रॅक्टिस करते, द इम्परमनन्स नेचर ऑफ बॉडी अँड माइंड. ओके. नाशवंतता आपण काय म्हणतो, नाशवंतता हे 3 लक्षण आहे. ओके. 3 लक्षणापैकी एक. तर ती प्रॅक्टिस काय करतात की इम्परमनन्स नेचर ऑफ बॉडी अँड माइंड. ओके. समजा आंघोळ केली तर ही माझी शेवटची आंघोळ, अँड देन आय आय विल बी डाय. ओके. मी कोणत्याही क्षणी मरू शकतो. दॅट टाईप ऑफ प्रॅक्टिस. सेम प्रॅक्टिस मी विमानामध्ये करत होतो. ओके. माझी शेवटची फ्लाईट, ही माझा शेवटचा प्रवास, मी आता यानंतर मेलं तर कसं म्हणणार. सेम टाईप ऑफ प्रॅक्टिस. ओके. तर बघा तुम्ही जेव्हा व्यक्ती प्रॅक्टिस करतात मनानुसार, तर कुठं ना कुठं सिमिलरिटी प्रॅक्टिस मध्ये ऑटोमॅटिकली आढळते, जर विदाऊट कॉपी जर करत असाल तर. नो नीड टू कॉपी. तर ती काय करते की त्या प्रकारे प्रॅक्टिस करायला सुरुवात करते. सो गुडा खूप स्ट्रॉंग प्रॅक्टिस करते. देन भगवान बुद्ध एक दिवस महाकरुणा समापत्ती मधून उठतात. हे ज्यावेळेस हा शब्द वापरला जाईल कुठेही, महाकरुणा समापत्ती, ओके, त्यावेळेस समजून घ्यायचं की भगवान बुद्ध उठल्यानंतर चेक करतात की आज बघ कोणाच्या पारमिता डेव्हलप झालेल्या आहे, मॅच्युअर झालेल्या आहे, आणि आज कोणाला प्रॅक्टिस द्यायची, या टाईप ते बघतात. त्यांच्या विजडम आहे. मग ते पाहतात की अरे त्या मुलीला मी असं शिकवलं होतं, आलावी. मग भगवान बुद्ध त्यांच्या जागेपासून, त्यांच्या स्थळापासून कितीतरी किलोमीटर दूर जातात. ओके. पैदल एकटे दूर जातात तिथपर्यंत शिकवायसाठी. पण त्या गावामध्ये जाऊन ते बसून जातात. बसल्यानंतर सगळे येतात ऐकण्यासाठी. तो भगवान बुद्ध डोळे लावून बसून जातात ध्यानामध्ये. तर भगवान बुद्ध बसले तर सगळ्यांनाच बसावं लागणार. ओके. सगळ्यांनाच बसावं लागणार आहे. तर भगवान बुद्ध शिकवत का नाही माहिती का, भगवान बुद्ध त्या मुलीची वाट पाहत असतात. ओके. ते ती तेव्हा येते विणकाम करणाऱ्याची मुलगी वेवर, ती येते. मग भगवान बुद्ध ते आल्यानंतर सुरुवात करतात प्रवचनाला. प्रवचनामध्ये भगवान बुद्ध तिला प्रश्न विचारतात काय. ओके. ते विचारतात की तू कुठून आली आहे, पहिला प्रश्न. ती म्हणते मला माहित नाही. मग भगवान म्हणतो तू कुठं जाणार आहे, ते म्हणते मला माहित नाही. ओके. मग ते भगवान बुद्ध म्हणतात की तुला का माहित नाही. हं? ओके. काय माहित नाही. ते म्हणजे सॉरी, काय माहित नाही, काय माहित आहे. ओके. काय माहित आहे. हा. मग भगवान बुद्ध म्हणतात की तुला काय माहिती. मग ती म्हणते की आय नो. ओके. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय देते ती, आय डोंट नो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय देते,
की आय डोंट नो अगेन. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की आय नो. आणि चौथा प्रश्न आहे की भगवान बुद्ध विचारतील की तुला काय माहिती आहे. तिसरा असतो तुला काय माहित नाहीये, आणि चौथा प्रश्न असतो तुला काय माहिती आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर ती काय देते की मला माहिती. पहिला प्रश्न काय असतो की बाबा तू कुठून आली. तर लोक चिडून जातात, अरे भगवान बुद्धांच्या प्रत्येक प्रश्नाला ही मुलगी कसं उत्तर देऊ लागली. म्हणजे म्हणजे भगवान बुद्धांच्या प्रश्नांसोबत खेळू लागली का. पण भगवान बुद्धांना माहिती असतं की ऍक्च्युअल काय. मग ज्या वेळेस भगवान बुद्ध त्या लोकांना शांत करतात आणि म्हणतात की या मुलीनं असे उत्तर का दिले. तर ते म्हणतात की ज्यावेळेस मी तिला विचारलं की तू कुठून आली आहे, तर ती म्हणते की आय डोंट नो. तर तिचा अर्थ आहे की मला माहित नाही माझा मागचा जन्म कोणता होता. माझा मागचा जन्म मध्ये मी कुठून होते, काय होते ते मला माहित नाही. मी कुठून आली. ओके. भगवान बुद्ध म्हणतात तू कुठं चालली आहे, तू कुठं चालली. तर ती म्हणते की मला माहित नाहीये. मग मला माहित नाही याचा अर्थ काय आहे की मी मेल्यानंतर कुठं जाणार हे मला माहित नाही. मला मृत्यू झाल्यानंतर मी कुठे जाणार हे मला माहित नाही. ओके. मग भगवान बुद्ध म्हणतात की तुला काय माहित नाही आणि काय माहिती. तर म्हणजे सॉरी काय माहित आहे. ओके. तर ती म्हणते की मला माहिती आहे की माझा मृत्यू होणार. मग भगवान बुद्ध चौथा प्रश्न विचारतात की काय माहिती आहे. तर ती पुन्हा म्हणते की मला माहित नाहीये. तर मग त्या प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्ध काय म्हणतात की अं, तिचा अर्थ हा आहे की मी कधी मरणार हे मला माहित नाही. ओके. मी कधी माझा मृत्यू कधी होणार हे मला माहित नाही. बघा किती डीपली उत्तर दिले. आणि ज्यावेळेस भगवान बुद्ध तिला इम्परमनन्स नेचर ऑफ बॉडी अँड माइंड मरणानुसतीद्वारे सांगत असतात, दॅट एंड ऑफ द टॉक ती लहान मुलगी स्वतःपन्न होऊन जाते. ओके. स्वतःपन्न का होते, कारण की ती त्या प्रवचनामध्ये इम्परमनन्स नेचर ऑफ बॉडी अँड माइंड अँड खांद, पाच स्कंदांचं अरायझिंग अँड पासिंग पाहून घेते. सेम अन्य कोंडान्या जसं पाहतात तसंच एंड ऑफ द टॉक स्वतःपन्न होऊन जाते. ओके. सो अरायझिंग अँड पासिंग जे आहे सी लिटरली डायरेक्टली का, बिकॉज ऑफ द फार्मिता. फार्मिताच इम्पॉर्टंट नाही, यू नीड टू बी अ प्रॅक्टिस व्हेरी वेल. ओके. तर ज्या पद्धतीनं इम्परमनन्स नेचर ती पाहते बॉडीचं, की अरायझिंग अँड पासिंग, निर्माण होते नष्ट होते, जसं कलापा निर्माण होतात नष्ट होतात चार नियमांमधून, हं, त्या पद्धतीने ती पाहून घेते. ऍज द मोमेंट शी बिकम स्वतः पण. तर आपण समजू शकतो की मरणानुसार ती डायरेक्ट निब्बाणापर्यंत घेऊन जाते. व्हेरी स्ट्रॉंग. पण डिलिजंटली एव्हरी डे विथ माइंडफुलनेस जर केली, सो इफेक्टिव्ह. ओके. आणि मृत्यू, बघा किती किती चांगलं उत्तर दिलं की आय डोंट नो, आय नो आय विल डाय. परंतु मृत्यू नंतर कुठं जाणार हे माहित नाही. राईट. मृत्यू नंतर. सो वन्स द बॉडी इज डाय, इज फिनिश. बघा मृत्यू जो होतो तो दोन प्रकारे असतो, सायंटिफिकली सांगत आहे. ब्रेन डेड क्रायटेरिया, हार्ट बेस्ड क्रायटेरिया. नाहीतर आपलं ब्रेन पहिले डेड होतं, नाहीतर मग आपलं हार्ट पहिले फेल होऊन जात. दोनच असतात. त्याच्या व्यतिरिक्त मृत्यू घडत नाही बॉडीली. ओके. दोनच पद्धतीनं मृत्यू घडत असतो, ब्रेन डेड क्रायटेरिया, हार्ट बेस्ड क्रायटेरिया. ओके. एक तर हृदय निकामी होऊन जाईल, नाही तर ब्रेन स्टॉप होऊन जाईल पहिले. वन्स इट हॅपन, ओके, हे एकदा झालं की फिनिश. आणि मृत्यू आणि जन्मामध्ये अंतर नसतं, सर्वात महत्वाचं एक वाक्य कधी लक्षात ठेवतात. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की लाईफ कंटिन्यूम, ज्याला जवाना चित्त म्हणतो. ओके. 7 प्रकारच्या फ्रेम असतात. देन एक फ्रेम ती कॅच होते ऍट द मोमेंट ऑफ डेथ. त्यावेळेस काय होतं की जी अवेअरनेस असते ती टोटली फिनिश झालेली असते कॉन्शियसनेस मधून.
आपल्या चित्तामधून आपली जी जागरूकता असते ती टोटल सबसाईड झालेली असते. इंद्रिय सबसाईड झालेले असतात. दॅट इज व्हेरी, म्हणजे तिथं टाइम नसतो. तिथं टाइम नसतो आणि इतकं फास्ट होतं ते, मी टाइम नाही सांगू शकत. आणि जे कर्म स्ट्रॉंग असेल, स्पेशली गरुकाला पहिले महत्व, असिन्ना अचिन्ना या तीनला पहिले महत्व असतं, ते विथ द पास्ट लाईफ ऑल्सो. जसं बॉडीनं आणि माइंडनं कॉन्शियसनेस लिव्ह करून टाकली, म्हणजे सॉरी, दिल्ली पकड केली दोन्ही याच्यावर, की ती क्लचिंग चालू होऊन जाते, पकडतं ते मन. सगळ्यात स्ट्रॉंग कर्मानुसार ते चिन्ह तयार होते आणि चिन्हानुसार आपला नेक्स्ट बर्थ होऊन जातो. दॅट्स व्हेरी सिम्पल. आपलं बॉडी जी आहे ती डिकम्पोज होणं सुरू होऊन जाते. एक वाक्य होतं त्या दिवशी, मी वाक्य सांगतो. येस, बॉडी डिफॉर्मिटीला लाईफ कधीच भेटत नसतं. जीवन जे असतं ते न शरीर काय होतं, डिकम्पोज होणं सुरू होऊन जातं. मृत्यू झाल्यानंतर शरीर डिकम्पोज होणं सुरू होऊन जातं. दॅट इज अ डिफॉर्मिटी. ओके, लाईफ कॅन नॉट ब्रिंग बॅक टू द डिफॉर्मिटी. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर लाईफ इज फिनिश, ऑलरेडी फिनिश. मृत्यू झाल्या झाल्या तिकडे बर्थ होऊन जातो. इवन लॉर्ड बुद्धा ना, लॉर्ड बुद्धा, अनंत, मेनी मेनी ना, कितीतरी आहेत. सो दॅट्स वाय लॉर्ड बुद्धा काय म्हटलं, की फर्स्ट नोबेल ट्रूथ, डेथ, मृत्यू सत्य आहे. Okay? तर एंड ऑफ द बॉडी का होते, माइंड अँड बॉडी ही लाईफ का फिनिश होते, बिकॉज ऑफ द पानाती पात. ओके, हे जे कर्म असतं, आपण कोणत्या जन्मामध्ये काय असतो, काही जन्मामध्ये आपण राजा असतो, काही जन्म आपण सैनिक असतो, त्यावेळेस जे आपण हत्या केलेल्या असतात, त्याचं विपाक त्याचं विपाक जर डायल्यूट झालेलं नसेल आणि त्याचं विपाक अजूनही जर इफेक्ट देत असेल, तर शुअरली आपली जी लाईफ आहे ती उपतंबक कर्म आणि सॉरी उपघातक कर्मानं डिस्ट्रॉय होते. लाईफ डिस्ट्रॉईंग काम, उपघातक उपघातक कर्मामध्ये लोक आत्महत्या करतात, त्याच्यानंतर ऍक्सिडेंट होतात, सिकनेस न मरतात, कारण की लाईफ कंटिन्युटी जी आहे ती ब्रेक होते. उपथांबक सॉरी उपथांबक नाही, उपघातक. परंतु पहिल्या याला लाईफ कंटिन्युटी जी असते, करुक, असिन्न, अचिन्न आणि एक अजून आहे. आता दिट्ट धम्म वेदनीय, दिट्ट धम्म वेदनीय कर्म, उपपीलक कर्म, उपथांबक कर्म आणि अं, उपपीलक, उपथांबक, दिट्ट धम्म वेदनीय आणि उपघातक. हे चार, असे एकूण 12 आहेत. हे 12 आपल्यासोबत कंटिन्यू वर्क करत आहे. काही आपल्या मागच्या जन्माचे कर्म या जन्मात आणतात, काही आपल्याला नेक्स्ट लाईफला बेनिफिट्स देतात, वेगवेगळे. ते तो आपला विषय नाही सध्या कर्माचा. परंतु कर्म या पद्धतीने मृत्यूच्या समी काम करतात. स्पेशली गरुकला जास्त महत्व असतं. हेवी काम, व्हेरी स्ट्रॉंग हेवी काम. तर व्हेरी स्ट्रॉंग हेवी बॅड कर्म कोणते? 5. व्हेरी स्ट्रॉंग हेवी कर्म कोणतं आहे? याला जसं की बुद्धांचं रक्त सांडणं, अरहंतांची हत्या करणं, आईवडिलांची हत्या करणं, संघामध्ये पोट काढणं, हे जे 5 होते ते गरुक कर्म आहे. परंतु चांगलं गरुक कर्म कोणतं आहे? अटेनिंग एट जान, अट्ट समापनिधी. ओके, जाना अटेन करणं, दॅट इज द गरुक कर्म. आता तुम्ही जे जे आताच्या मागच्या सेशन मधून जानावर आले, की ज्यांची जानाची प्रॅक्टिस झाली, चालू झाली, दे मस्ट अंडरस्टँड की जर त्यांनी त्याच्यामध्ये मास्टर केलं, मास्टर की म्हणजे काय, जानामध्ये दे कॅन अटेन एनी टाइम. ओके, एनी टाइम इज विदिन सेकंड. ओके, विदिन सेकंड दे कॅन अटेन. आता हे अटेनमेंट जानाची विदिन सेकंड कशासाठी, कशासाठी मास्टरकी करायची? बिकॉज अटेनमेंट जी असते, ओके, आता समज आपण समजूया की अरहंत, सोडा अरहंत सोडा, आपण सम्मा संबुद्ध घे. सम्मा संबुद्ध जे होते त्यांनी महापरिनिब्बाण कसं अटेंड केलं?
त्यांनी जेव्हा फर्स्ट जाना गेले, सेकंड गेले, थर्ड गेले, फोर्थ गेले, फिफ्थ, सिक्स, सेवन, एट. ओके. मग त्यांनी अनिरुद्ध हे पाहत होते. ओके. जेव्हा ते जाना एंटर करतात ना, भगवान बुद्ध मृत्यू समय, सॉरी, निब्बाणाच्या समय. एक मिनिट. जेव्हा ते जाना अटेंड करतात, तर सर्वांना वाटतं की भगवान बुद्ध गेले. लगेच अनिरुद्ध जे असतात ते सांगतात, नाही नाही, भगवान बुद्ध पहिल्या ध्यानामध्ये, भगवान बुद्ध दुसऱ्या ध्यानामध्ये, भगवान बुद्ध तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या. मग पुन्हा भगवान बुद्ध काय करतात, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, एक वर जातात. आणि मग एक वर जाऊन पुन्हा फोर्थ मध्ये ते लाईफ सोडून देतात. ओके. आता फोर्थ जाण्यानंतर, लाईफ सोडल्यानंतर तर साहजिक आहे, मनुष्याचा जो जन्म असतो तो ब्रह्मलोकामध्ये होतो. परंतु इथं डिफाईनमेंट टोटली फिनिश झालेले आहे. इथं जे दुर्गुण आहेत टोटली अटेनमेंट पुढे डिस्ट्रॉय झालेले असतात. परंतु ज्ञानामधून त्या पद्धतीनं अटेनमेंट ही विदाऊट ज्ञाना होत नाही, हे मी बऱ्याच दिवसापासून सांगत आहे. आणि बनते आर्यानंद म्हणा किंवा बनते ज्ञानश्री म्हणा, यांनी सांगितलेलं आहे. आता हे तुम्हाला समोर एक्झाम्पल देते मी तुम्हाला सहसा. इव्हन भगवान बुद्धचा विचार करा की महापरिनिब्बाण सुद्धा चेक करून घ्या की त्याच्यासाठी काही हे नाही. एक मिनिट. महापरिनिब्बाण सुद्धा तुम्ही चेक करा. त्यामध्ये भगवान बुद्धांची तुम्हाला ह्या प्रकारे कसं महापरिनिब्बाण घेतलं ते दिसून जाईल. तर पहिले ते त्यांनी जी वेल्थ कमवलेली आहे ज्ञानाची, ती ते चेक चाखून जातात. हे जर बघायचं असेल, हा शब्द जर चेक करायचा असेल, तर अं, भंते गुणरत्नच एक प्रवचन आहे, मे बी महापरिनिब्बाण सुत्त किंवा धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. ओके. या दोन सुत्तामध्ये किंवा पाठ टू निब्बाण या तीन सुत्तामध्येच हा उल्लेख आलेला आहे की भगवान बुद्ध कोणत्या पद्धतीनं अटेंडमेंट घेतात. ओके. तर हे आपण चेक केलं पाहिजे. माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका, पण जाऊन चेक करा. पण तू प्रत्येकच वेळेस पुस्तकच धरू नका. ओके. सेल्फ रिअलायझेशन खूप महत्वाचं असतं. ओके. पुस्तक तुम्ही मेन्यू कार्डला किती दिवस धरून ठेवणार? रेस्टॉरंट मध्ये खावं तर लागेल ना. ओके. पुस्तकांच्या सोबत राहणं म्हणजे मेन्यू कार्ड आहे. प्रॅक्टिस सो इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक वाक्य सांगतो. एक टाइम पुस्तक सोडल्यानंतर तुमच्या प्रॅक्टिसच्याच भरोशावर तुमच्या आतमधून असंख्य पुस्तकं उत्पन्न होत असतात. आलं का लक्षात? बघा, एक मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी या स्टॉक मध्ये दाखवून दिली. कशी दाखवली? ज्या पद्धतीने ती मुलगी प्रॅक्टिस करायची इम्परमनन्स नेचर ऑफ बॉडी अँड माइंड. त्यावेळेस ती म्हणायची की बा, हे जे भांडे घासत आहे मी शेवटचे घासत आहे, हे जे मी जेवण करते मी शेवटचे, यानंतर मृत्यू आहे. मृत्यू 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 मृत्यू. सेम पद्धतीनं मला तर माहिती नव्हतं हे. जेव्हा मी 11वी सुत्त बघितलं त्याच्यामध्ये मला आढळलं, परंतु हे मी तुम्हाला सांगणार हे पण माहित नव्हतं. पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी रेकग्नाइज झाली. सेम पद्धतीनं मरणानुसार मी पण प्रॅक्टिस केली. ओके. परंतु शी इज लकी की ती भगवान बुद्धांच्या काळामध्ये होती. शी इज लकी कारण की तिला त्या प्रकारचं प्रवचन भेटलं. ओके. तर इम्पॉर्टंट काय आहे की आपला जन्म जो आहे तो झालेला आहे भगवान बुद्धांच्या 1000 वर्षानंतर. जे जे लोक आहेत त्यामध्ये त्यामध्ये आपण हे नेय आणि पदपरम इझिली अटेनमेंट होत नाही. तुम्ही विसरून जा. ओके. तुम्ही जर म्हणत असाल ओके 10 दिवस 20 दिवसात मला स्वतःपन्न प्राप्त होणार, विसरून जा. ओके. या कॅटेगरीच्या लोकांना पहिले वाचन करावं लागतं, थोडस प्रॅक्टिस करावं लागते, आणि रिअलायझेशन मस्ट आहे त्यांच्यासाठी. विदाउट रिअलायझेशन त्यांना निर्माण प्राप्त होणार नाही. ओके. असे युजलेस टीचर बाहेर खूप आहेत, जे तुम्हाला भटकवतात आणि पसरवतात तुम्हाला. ओके. तर ही जी कॅटेगरी आहे थर्ड नंबर,
थर्ड नंबर कॅटेगरीमध्ये आपण आहोत की नाही आहोत हे चेक करण्यासाठी सिंपल तत्व आहे. तुम्ही पुस्तकांना चिपकलेले आहात का? सर्वात महत्त्वाचं की तुम्ही पुस्तकाच्या व्यतिरिक्त धम्म प्रॅक्टिस करता का? जर तुम्ही पुस्तकाच्या व्यतिरिक्त धम्म प्रॅक्टिस करत आहे तर तुम्ही नाही आहे. तर तुम्ही नाही आहे. तुम्हाला जर रिअलायझेशन होते प्रॅक्टिस मधून, प्रॅक्टिस नाही, मी तुम्हाला रिअलायझेशन म्हणत आहे. ओके. पर्याप्ती पतिपत्ती पतिवेद. ओके. प्रॅक्टिस काय असते? ओके, तुम्ही आनापाना करते, तुम्हाला जाना होते, दॅट इज नॉट रिअलायझेशन. बिकॉज ऑफ द प्रॅक्टिस रिअलायझेशन कम. म्हणजे प्रॅक्टिस मुळे रिअलायझेशन येतं. दॅट थिंग इज द इम्पॉर्टंट. आणि ज्या वेळेस रिअलायझेशन येतं ना कोणत्याही ध्यानाच्या पद्धतीमधून, तर ते रिअलायझेशन डायरेक्ट फोर नोबल ट्रूथ असतं. अँड दॅट इज द मोमेंट यू स्टार्ट टू वॉकिंग ऑन द सोतापट्टी मग्ग. तो क्षण असतो सोतापट्टी मग्गावर चालण्याचा. कलेक्टिव्हनेस असते या मोमेंटची. ज्यावेळेस या कलेक्टिव्हनेसला, मोमेंटच्या कलेक्टिव्हनेसला तुम्ही सातत्यानं कलेक्ट करत जातात विदाउट ब्रेकिंग. ओ, दॅट्स, ते क्षण बनवतात तुम्हाला स्वतः. हे कसं आहे माहिती का? जर तुम्ही गाडी चालवताय, ब्रेक लागलं तुम्ही थांबले, ब्रेक लागलं तुम्ही थांबले, ब्रेक लागलं तुम्ही थांबले, त्यावेळेस तुम्ही फळापर्यंत नाही पोहोचत आहे. दॅट इज ओनली यू आर ड्रायव्हिंग ना. दॅट इज यू आर ओनली ऑन द पाथ. तुम्ही फक्त मग्गावर आहे. फलावर जाण्यासाठी तुमच्या गाडीला कंटिन्युटी पाहिजे. आणि ती कंटिन्युटी होते कशामुळं? सती. दॅट्स द इम्पॉर्टंट. खूप मस्त फॅक्टर आहे. सती जर असली, सती काय करते? दुर्गुणांना दूर ठेवते आणि धम्माला आतमध्ये आणते. आणि समाधी काय करते? सद्गुणांना एकवटते आणि धम्माला फ्लरिश करते, म्हणजे नर्चर करते. समाधी काय करते? धम्माला प्रगल्भ करते. समाधी म्हणजे धम्माच्या बीजासाठी असलेली सुपीक जमीन. ओके. तिथं धम्माचं रिअलायझेशन खूप इझिली होऊन जाते, खूप फास्ट होऊन जाते. तर सॉरी मी तुम्हाला जास्त घेतला, बट आय थिंक इम्पॉर्टंट होता. ओके. तर जर आपण या पद्धतीनं व्यवस्थितरित्या जर प्रॅक्टिस केला मनानुसाठी, 100% याचे जे रिझल्ट असतात ते खूप चांगले येतील. आणि या या सेशनला, ओके, या सेशनला प्रत्येक 15 दिवसाला मी एक टॉक प्लस संध्याकाळचं जे सेशन आहे ते घेणार आहे. ओके. 2-2 दिवसात एक वेळेस. यामुळं काय होईल की तुम्हाला जे मॉर्निंगला तुम्ही जे प्रॅक्टिस करता, आज तर प्रॅक्टिस जास्त झाली, आज नाही होणार सरळ सरळ. आज तुम्हाला इंट्रोडक्टरी देऊन दिलं मी मरणानुसाठीच्या विषयी डिटेलमध्ये. ओके. परंतु आज जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तर एक वाक्य, एकच शब्द तुम्ही कंटिन्यू म्हणत राहा. मृत्यू 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 मृत्यू. दॅट इज द माइंडफुलनेस ऑब्जेक्ट. तुमचा विषय आहे तो माइंडफुलनेसचा. कंटिन्यू मृत्यू 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 मृत्यू. मी मरणार, मी मरणार, मी मरणार, मी मरणार. कंटिन्यू. ओके. एकच वाक्य म्हणा, मृत्यूच म्हणा तुम्ही, मी मरणार म्हणू नका आज. ओके. एकच शब्द घ्या, पण तो शब्द दिवसभरात 5,000 ते 10,000 वेळेस रिसाईट व्हायला पाहिजे विथ माइंडफुलनेस. ऑटोमेशन मोड मध्ये नका म्हणू भांडे वगैरे ते आणि मग मृत्यू 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 पाठीमागे जातो. नाही, यू नीड टू फील इट. तुम्हाला ते फील व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणत हे तुम्हालाही समजायला पाहिजे. ओके. मृत्यू मृत्यू मृत्यू. व्हेरी, त्या शब्दांच्या माग संयम लावा. 2 शब्दांच्या मधात संयम. आणि विथ अवेअरनेस. अवेअरनेस काय करते? रेकॉग्निशन देते शब्दांच्या विषयी. दॅट मोमेंट ना तुमची प्रॅक्टिस खूप बुस्टेड होऊन जाईल. ओके. खूप बुस्टेड होऊन जाईल रॉकेट सारखे. आणि हे कशासाठी करत आहे आपण? मरणासाठी. बिकॉज ऑफ द पीस. वेन वन अंडरस्टँड द डेथ, लाईफ बिकम्स पीसफुल. हे वाक्य आहे अजयच्या आज बघा आलंय बाहेर. वेन वन अंडरस्टँड डेथ, लाईफ बिकम्स पीसफुल. ज्या वेळेस व्यक्तीला मृत्यू कळतो, समजतो, त्यावेळेस त्याचं जीवन शांततामय होऊन जातं. ओके.
आय थिंक एवढं इनफ आहे समजण्यासाठी, बनवण्यासाठी. आणि याचे खूप बेनिफिट आहे. कोणीही हलगर्जीपणा करायचा नाही, कोणीही आळस दाखवायचा नाही. ओके, आज जेवढे 245 आहे आणि प्रत्येकाने आज प्रॅक्टिस करायची आहे बनवण्यासाठी. आणि ज्यांची चाहनाची प्रॅक्टिस आहे, ज्यांची स्केलेटनची, त्यांनी करू नका. ओके, त्यांनी फक्त नॉर्मली 5-10 मिनिटही केलं इनफ आहे त्याच्यासाठी. ऑलरेडी त्यांची प्रॅक्टिस बुस्टेड आहे, त्यांनी ऑब्जेक्ट चेंज नका करू. त्यांची जाना म्हणणार, जाना स्केलेटन आणि 2 ते 3 जण पतिभागावर आहे, त्यांनी अनापाना थ्रूच आणि स्केलेटन थ्रूच प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची. ओके, आय थिंक एवढा इनफ आहे तुमच्यासाठी. आणि आजची प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करायची आहे.